महाराष्ट्रातला शेवटचा लोकनेता, शेवटचा, बघा पॉइंट शुड बी नोटेड, जरा ही गोष्ट नोट करून ठेवा तुम्ही आणि त्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्रातला शेवटचा लोकनेता गेला, संपला. आणि आणखी एक शब्द त्यांनी वापरला, सेंद्रिय नेता, ऑर्गॅनिक नेता. ते म्हणाले हल्ली नेते हवेतून पडतात, पण अजितदादा पवार हे मातीतून निर्माण झालेला माणूस, शेतकरी, शेतीची, मातीची आणि सहकाराची जाण असणारा नेता. पण आणखी एक ते बोलले, शेती, माती आणि सहकार या क्षेत्रात वावरणाऱ्या अनेक नेत्यांना महानगरातलं गुपित कळत नाही, महानगरातलं राजकारण येत नाही, किंवा महानगरात जन्म घेणाऱ्या किंवा महानगराचा अभ्यास असणाऱ्या नेत्यांना शेती, माती, सहकार कळत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अत्युच्च पकड त्यांनी ठेवलेली असा नेता. आणि तो नेता यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी अजित अनंतराव पवार अनंतात विलीन झाला. बघा, यशवंतराव चव्हाणांच्या शाळेचा शेवटचा विद्यार्थी आणि शेवटचा लोकनेता, आणि ज्याला महानगरही कळतं, शेती, सहकार, मातीही कळते, असा महाराष्ट्रातला हा शेवटचा लोकनेता म्हणजे अजित पवार. अतिशय प्रभावित झालो मी हे ऐकून. आणि गोष्ट खरी ही आहे. आणि मला एक जाणवलं मंडळी, की त्यांनी म्हटलं की बघा, नेते हवेतून पडतात, नेते सोशल मीडियावरून अलीकडे उत्पन्न होतात, निर्माण होतात. आणि नेते कुठून तयार होतात? एक काय म्हणते, ओठावर मिशी सुद्धा येत नाही आणि अगदी 18व्या 17व्या 18व्या 19व्या 20व्या वर्षी आपले बॅनर गावातल्या आपल्या गावठाणावर, चौकात किंवा शहरातल्या एखाद्या चौकामध्ये बॅनर लावतात आणि वाढदिवसाचं ते काय काय नाटकबाजी त्या बॅनरमध्ये असते. आणि मग तो गळ्यात दुपट्टा, म्हणजे घरूनच ते नेते तयार होतात, स्वतःहूनच. काय म्हणतात त्याला, स्वयंघोषित नेते. एक दुपट्टा विकत घेतात, पांढरे कपडे घालायला लागतात अचानक, आणि कपाळावर टिडा वगैरे चंदनाचं लावतात आणि आपले फिरतात.